तर तिकडे मुक्ताईनगरमध्ये सुद्धा भाजपचा पराभव झाला आणि या पराभवाची जबाबदारी माझी असं रक्षा खडसे यांनी म्हटलेलं आहे। मुक्ताईनगरमध्ये भाजपचा जो पराभव झालेला आहे त्याची जबाबदारी रक्षा खडसे यांनी स्वीकारलेली आहे। प्रतिनिधी जुगल पाटील यांनी रक्षा खडसे यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय, आपण बघूया। मुक्ताईनगर नगर परिषदेचा निकाल हाती आला असून या ठिकाणी शिवसेना शिंदे सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संजना पाटील यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। एक प्रकारे विचार केला तर भारतीय जनता पार्टी व केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना एक मोठा हा धक्का मानला जात आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ताई, काय सांगणार, मुक्ताईनगर नगर परिषदेमध्ये या ठिकाणी आपला एक प्रकारे पराभव या ठिकाणी आपल्या उमेदवारांचा झालेला आहे, काय सांगाल? नक्कीच आम्ही पराभव स्वीकारतो आणि कारण की शेवटी जनतेने जो काही कौल दिलेला आहे त्याच्याशी मी सहमत आहे, ज्याच्यात कुठे दुमत नाही। 17 पैकी 4 जागा भाजपच्या इथे निवडून आलेल्या आहे आणि ही निवडणूक मी स्वतः जबाबदारी घेऊन या निवडणुकीमध्ये उतरली होती, पण मला तिथं अपयश आलं त्याच्याबद्दल काही माझं मत नाहीये, कारण की शेवटी तो जनतेने दिलेला कौल आहे। आज आम्ही पूर्ण मेहनत घेतलेली आहे, आज कार्यकर्ते असतील, उमेदवार असतील, सगळ्यांनी पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये म्हणजे या निवडणुकीमध्ये उतरलेले होते। असं काही नाहीये की भाजपच्या नेत्यांनी मला सपोर्ट केला नाही, भाजपच्या नेत्यांचा सपोर्ट आहे म्हणून आज इथे भाजपला उभं करायला तर मला मदत मिळाली। शेवटी आज हारलोय म्हणून असं काहीतरी म्हणायचं मी याला मान्य करत नाही। भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी इथे सहकार्य केलेलंच आहे, त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत होता, याचं कुठे दुमत नाही। आता जनतेने नाकारलेलं त्याच्यात नेते काय करणार आहे? शेवटी जनतेने आमच्या बाजूने कौल नाही दिलेला आहे, त्याला आम्हाला मान्य करून पुढे जाणं गरजेचं आहे। मी या पराभवाची या ठिकाणी जबाबदारी स्वीकारत आहे। आज जर विचार केला तर शिवसेना शिंदे सेनेच्या उमेदवार संजना पाटील यांची नगराध्यक्षपदी त्या विजयी झालेल्या आहेत। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। तर मुक्ताईनगरमध्ये भाजपचा जो पराभव झाला तो मी स्वीकारते असं रक्षा खडसे यांनी म्हटलेलं आहे। संपूर्णपणे या पराभवाची जबाबदारी माझी असं मत रक्षा खडसे यांनी व्यक्त केलेलं आहे। आजच्या निकालानंतर जय महाराष्ट्राशी बोलताना त्यांनी आपला हा पराभव आपण स्वीकारत असल्याचं आणि पराभवाची जबाबदारी माझी असल्याचं म्हटलेलं आहे।